हाय हाय. करेक्ट. काय रे थकलायस? हा रे. चहा टाकू का? टाक. गुड. इव्हेंट मोठा आहे वाटतं. मोठा तर आहे पण पंगा सुद्धा मोठा आहे. का काय झालं? यार वो धीरेन मेरा पीछा ही नहीं छोड़ रहा है. धीरेन? एक धीरेन म्हणजे तो तुझा जुना मित्र ना? त्या दिवशी तुला पार्टीमध्ये नडला होता तोच ना? करेक्ट. त्याने काय केलं? काही केलं नाहीये पण करेल. आणि यावेळेस जर त्याने काही पंगा केला ना तर माझ्या हातून गेलाच म्हणून समज. राघव, काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. एकतर तुमच्या दोघांची जी दुश्मनी आहे अय अय अय. दुश्मनी मी नाही, त्याने सुरू केली आहे. अरे राजा, त्याला अवॉइड कर ना तू. कसं? मला जो इव्हेंट मिळाला ना त्याचा तो सुद्धा पार्ट आहे. आणि ती सेल्वी जी माझ्यासाठी कॉस्ट्युम डिझाईन करणार होती आता त्याच्यासाठी कॉस्ट्युम डिझाईन करते. हे बघ राघव, आय एम नॉट द राईट पर्सन टू कमेंट ऑन इट, पण मला असं वाटतं की त्या धीरेनमुळे तू काहीतरी चुकीचं पाऊल उचलू नकोस. टेन्शन घेऊ नकोस, मी हँडल करतो. अरे टेन्शनचा प्रश्न नाहीये पण हाय हाय. कहा थे जनाबे आली? काही नाही रे, बाबांना गाडीत बसवून आलो. ए व्यवस्थित गेले ना रे? हो. गुड. बाय द वे, हे तुझे 20 रुपये आणि हे तुझे. कसले रे पैसे? अरे काही नाही, बाबांनी तुम्हाला खर्चायला दिले. आमच्याकडे पद्धत असते तशी. पण याचं करू काय? अरे एखादं फूल घे तुझ्या नवीन फुलासाठी. नको, मी एक काम करतो, या 20 रुपयाचा सब्जा विकत घेतो आणि विण्याच्या बाबांना गिफ्ट करतो. मग तूच त्यांना सांग की रोज रात्री भिजत घालत जा आणि सकाळी उठल्यावरती तोच पाण्यासकट पीत जा. म्हणजे त्यांचं पादणं कंट्रोल होईल रे. अरे ते काय मुद्दाम करत नाहीत रे. मी सुद्धा तेच सांगतोय. गेले 2 दिवस आपल्या घरात न जाणं कोणकोणते वारे. ते शाळेत कुठले शिकवतात रे? ते खारे वारे, मतलई वारे, तसे विण्याच्या वडिलांचे डास डूस डूम वारे. बस रे. राघव बस. तू माझा मित्र आहेस म्हणून मी तुझं एवढं ऐकून घेतोय. माझ्या बाबांबद्दल वाईट साईड बोललेलं मला आवडत नाही, तुला माहितीये. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा. खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना हा? विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.